गणेश उत्सवात बाप्पांच्या पाठोपाठ गौरीचं घरोघरी आगमन होतं। घरोघरी गौरीचं वेगळं रूप असतं। काही ठिकाणी खड्याच्या तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात। गौरी घरात येणार म्हटल्यावरती त्यांना सजवण्याचं, साडी नेसवण्याचं काम आलंच। तर हे काम अत्यंत कौशल्याने करावं लागतं। काही जणांना उभ्या गौरी साडी कशी नेसवायची हे माहिती नसतं, तर याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर आज आपण गौरीला काष्ट्यामध्ये वेगळा पॅटर्न नेसवून दाखवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक चौरंग घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला असं जे गौरीचं स्टँड असतं तर ते स्टँड घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दोरीने आपल्याला घट्ट असं बांधून घ्यायचं आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टँड जर आपल्याला गौरीला व्यवस्थित शेप द्यायचा असेल तर त्या आपल्याला स्टँडला एखादा कॉटनचा कपडा, साडी आपण गुंडाळून घेणार आहोत म्हणजे कमरेचा भाग व्यवस्थित दिसेल। तर सर्वप्रथम नेसता पदर आपण त्या स्टँडमध्ये खोचून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला साडीच्या व्यवस्थित निऱ्या करून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित निऱ्या झाल्या की ते निऱ्या आपण स्टँडमध्ये खोचून घेणार आहोत। त्यानंतर राहतो तो पदर, तर त्या पदराची आपण छान अशी पिन करून घ्यायची आहे। व्यवस्थित पिन राहण्यासाठी पदर इकडे तिकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आणि जागोजागी याला आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत। पदर व्यवस्थित होईल आणि जेवढी आपल्याला लांबी पाहिजे आहे पदराची त्या हिशोबाने आपण पदर सोडणार आहोत। तर इथे पहा, मी पदराची पिन छान अशी करून घेत आहे। पदराला प्लेट्स पाडून झाल्यानंतर जागोजागी मी तिथं पिन लावून घेतलेल्या आहेत। साडीच्या निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित करून एकावरती एक अशा आपण लावून घेणार आहोत आणि त्यानंतर राहिलेली साडी आपण खोचून घ्यायची आहे। निऱ्यांच्या इथेही आपण एक छोटीशी पिन लावून घेणार आहोत म्हणजे निऱ्या एकसंग दिसतील। आता ही राहिलेली साडी आपण स्टँडमध्ये खोचून घेऊयात। गौरीचा कमरेच्या वरील जो भाग आहे तर आपण तो स्टँडवरती मांडून घेणार आहोत। त्यानंतर जे पदराची पिन केली होती ती खांद्यावरती देणार आहोत। यानंतर आपल्याला जी साडी आहे त्याच्या निऱ्या एकसंग करून घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, निऱ्यांचा जो शेवटचा भाग आहे तो आपल्याला असा उचलून घ्यायचा आहे आणि इथे दोन टोकांवरती आपल्याला दोन पिन लावून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे तशा पद्धतीने तुम्हाला छोट्या छोट्या प्लेट्स पाडून दोन्ही बाजूला दोन पिन लावून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या प्लेट्स आपल्या व्यवस्थित राहतील। आपल्या चॅनलवरती गौरीला वेगवेगळ्या पद्धतीने साडी कशी नेसवायची याचे बरेच व्हिडिओ आहेत, पाहिले नसतील तर नक्कीच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। तुम्हाला बरेचसे प्रकार पाहायला मिळतील आणि अजून असे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। असेच बऱ्यापैकी नवीन व्हिडिओ गौरी गणपतीबद्दलचे आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत। आता या बॉर्डरचे जेवढ्या प्लेट्स पडतील तेवढ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि अशा दोन्ही बाजूला आपण पिन लावून घेणार आहोत। तर तुम्ही बऱ्यापैकी 8 ते 9 प्लेट्स पाडून घेऊ शकता। तर इथे पहा, एवढ्या मी प्लेट्स पाडून त्याला पिन लावून घेतलेल्या आहेत आणि निऱ्याचा भाग आणि हा काष्टा खूप सुंदर दिसत आहे। तर सर्व गौरीचा मुखवटा आणि दागिने घालून मी तुम्हाला साडी कशी दिसते हे दाखवते। तर सर्व प्लेट्स पाडून झाल्यानंतर साडी आपण व्यवस्थित करून घेणार आहोत। तर तुम्हाला जवळून दाखवते हा काष्टा साडी पॅटर्न कसा दिसतो ते। एकदम सोपी पद्धत आहे,
तुम्ही खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने गौरीला अशी साडी नेसवू शकता. गौरीचे हात जोडून घेऊयात. सर्व दागिने घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर गौरीचा मुखवटाही आपण लावून घेणार आहोत. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी आपण एकदम कमी वेळामध्ये गौरीला साडी नेसवू शकतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तशा पद्धतीने जर तुम्ही साडी नेसवली तर गौरीला ती खूप छान आणि उठून दिसते. गौरीला पूर्ण मी सजवलेलं आहे, दागिने घातलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते, गौराई खूप छान आणि सुंदर दिसत आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि गौरीला साडी नेसवण्याची पद्धत मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असाच एका छानसे व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.